आणि आता बातमी नेहमीच्या अग्रलेखावर झालेल्या नव्या टीकेची। सामनातील अग्रलेख हा राजकीय वर्तुळातून अधूनमधून चर्चेत येतच असतो। आपण सामना वाचत नाही असं सांगत सत्ताधारी त्यावर टीकाही करत असतात। आजही असंच झालंय। सामनाच्या अग्रलेखातील एका शब्दावरून आशिष शेलार चांगलेच संतापले। बघूया आजचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या। एकदा एखादी सवय लागली की ती सुटणं फारच अवघड असतं। त्यात जर एखादा पेपर वाचायची सवय असेल तर ती सुटता सुटत नाही। आणि त्यात जर तो पेपर सामना असेल तर विचारायची सोयच नाही। आणि त्यात जर वाचणारा ठाकरेंचा विरोधक असेल तर मग पेपर वाचून शांत राहणं महामुश्किल। तर झालं असं की 25 तारखेच्या सोमवारचा सामना नेहमीच्या सवयीप्रमाणे भाजप नेते आशिष शेलारांनी वाचला। त्यानंतर त्यांचं पित्त खवळलं आणि एक्सवरून ते खवळलेलं पित्त बाहेर पडलं। गांजा चिलीम ओढून हग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून बडबड करणारे आता भयंकर बिथरले आहेत असं ते म्हणाले। सामनाचा अग्रलेख वाचून शेलारांचं पित्त खवळलं, पण त्यांचे ज्येष्ठ नेते फडणवीस मात्र यावर शांत होते। कारण एकच, जे ते स्वतः सांगतात। यांच्या संदर्भात आज सामनामधून अत्यंत खालच्या पातळीची टीका करण्यात आलेली आहे। याला नेमकं आपण कसं बघतो? मी वाचत नाही सामना। आता फडणवीस वाचत नाहीत म्हणून कोणीच तो वाचू नये असं थोडंच आहे। विशेषतः भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 2 पक्षातील नेत्यांना फोडून काढणारा अग्रलेख असेल तर तो वाचण्याचा मोह टाळणं हे भल्या भल्यांना अशक्य। फक्त तो वाचून कुणाला गुदगुल्या होणार आणि कुणाची मळमळ बाहेर पडणार एवढाच प्रश्न असतो। त्यांनी आम्हाला इतिहास शिकवण्याच्या भानगडीत पडू नये। जर इतिहास काढला तर तुमचा इतिहास जो आहे तर मला त्यांच्याकडे जावं लागेल, ज्यांचे पतिदेव आता जेलमध्ये आहेत, ज्यांची संपत्ती 12 कोटीची संपत्ती आता शासन म्हणजे ईडीने जप्त केलेली, त्यांच्याकडे जाऊन तुमचा इतिहास काढावा लागेल। म्हणून इतिहास शिकवण्याच्या भानगडीत आम्हाला पडू देऊ नका। स्वतःचा इतिहास तपासा, नंतर इतिहासावर बोला। सामना पेपर नियमित किती जण वाचतात हा वेगळा मुद्दा, पण जे नियमितपणे वाचत नाहीत त्यांना अशा टीकेनंतर आजच्या सामन्यात काय छापलंय याची उत्सुकता निर्माण होते। महाराष्ट्र धर्म हा मर्दांचा आणि स्वाभिमान्यांचा आहे। तुंबाजी आणि मंबाजी सारख्यांचा तो नाही। लढण्याआधीच या लोकांनी शस्त्र ठेवली। जो लढलाच नाही त्यानं विजयाचे हकारे देऊ नये। लढून हरणाऱ्यांनाही महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलंय। मोगलांना आपल्या लेकी सुना देऊन स्वतःची मुंडकी आणि पदं वाचवणाऱ्यांची कदर महाराष्ट्रानं कधीच केली नाही। मिंध्यांनी हीच मोगल नीती वापरली। पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे मंबाजी तुंबाजींनी लक्षात ठेवावं। आता हे वाचून खरं तर शिंदे आणि अजित पवार गटाला जास्त राग यायला हवा होता। मात्र या दोघांनीही या अग्रलेखाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसलं। आशिष शेलारांना मात्र आपल्या मित्रपक्षांवरची टीका इतकी लागली की त्यांनी थेट एक्स पोस्ट करून या प्रकाराचा समाचार घेतला। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा दणदणीत विजय होणार हे जनतेनं ठरवलंय। त्यामुळे आपलं कुटुंब सावरण्यासाठी धडपडणारे बरळतायत। गांजा चिलीम ओढून हग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून बडबड करणारे आता भयंकर बिथरलेत। मंबाजी तुंबाजी तर मातोश्रीत शिरलेत। पत्रकार पोपटलाल यापैकी एकाची किंवा प्रसंगी दोघांची भूमिका पण चोख बजावतायत। तुम्ही तुमच्या विझणाऱ्या दिव्याखालचा अंधार बघा। देव, देश आणि धर्माची चिंता जनता करेल। अजूनही सांगतोय, भोंदूगिरी सोडा आणि जय श्रीराम म्हणा, तरच वाचाल, नाहीतर शिल्लक राहिले तेवढे पण संपून जाल। मी वाचत नाही सामना। थोडक्यात ज्यांनी सामना वाचला नव्हता त्यांनी शेलारांची पोस्ट पाहून हमखास अग्रलेख वाचला असणार। शेवटी मित्रपक्षांची काळजी म्हणतात ती हीच ना। आता 3 मित्रपक्ष सत्तेत एकत्र आहेत। जागा वाटपाच्या चर्चा सुरू होत आहेत। वातावरण गरम होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळं सामना आपल्याविषयी काय लिहितो आणि आपल्या मित्रपक्षांविषयी काय लिहितो याकडे सर्व सत्ताधाऱ्यांचं लक्ष असणार आहे। शिवाय एकमेकांविषयी लिहून आल्यावर त्याच्या विरोधात वाचा फोडून अधिकाधिक लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा आपद्धर्मही पाळला जाणार असंच सध्या दिसतंय। टीका करणं सोयीचं असेल तर एक्सपोज करायची, नसेल तर फक्त एवढंच म्हणायचं।
मी वाचत नाही सामने मी वाचत नाही सामने मी वाचत नाही सामने अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई.